राजगडाला राजगड नाव पडण्याआधी मुरुंब देवाचा डोंगर असे म्हणायचे. नमस्कार मंडळी, मी स्वप्नील. आम्ही निघाले राजगड ते तोरणा पदभ्रमंतीला. या मुरुंब देवाच्या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमीपुत्र सातकर्णिक म्हणजेच शालिवाहन राजा, ज्याने युद्धात शंकांना हरवून इसवी सन 78 साली स्वतःच्या नावाचे शक सुरू केले. यानेच इसवी सन 70 साली या मुरुंब देवाच्या डोंगरावर सुंदर असा व उंच पूर्ण राजगड किल्ला बांधला. बुधला सन 1645 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर नव्याने बांधकाम केले व या किल्ल्याचे नाव राजगड ठेवले. मराठी शाहीची 25 वर्षे राजधानी, या व्यतिरिक्त राजाराम महाराजांचा जन्म व सईबाईचे निधन अशा महत्वाच्या घटना राजगडावर घडल्या आहेत. बाले किल्ल्यावर 1-2 तासाच्या आरामानंतर आम्ही निघालो सुवेला माचीकडे. सुवेला माचीकडे जाण्यासाठी आम्हाला पुन्हा खाली उतरायचे होते. वाटेत माकडे खूप होती, त्यातले एक हे दृश्य. सुवेला माचीकडे जाण्याची वाटही अरुंद अशी आहे. सुवेला माचीकडे जातेवेळी पहिला आपल्याला उंच टेकडी दिसते, तिलाच डुब्बा असे म्हणतात. डुब्ब्याच्या उजव्या बाजूला आपल्याला काही पाण्याच्या टाके दिसतात व डुब्ब्याच्या डाव्या बाजूने वाट जाते, ती कालेश्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते. याच वाटेमध्ये एक मारुती मंदिर आहे, तिथे एक पिंपळाचं झाड आहे. काय आहे या पिंपळाच्या झाडाची स्टोरी सांगतो नेक्स्ट पार्ट मध्ये. फॉलो करायला विसरू नका.